आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। श्रद्धेय सीताराम आप्पा बाबराव आप्पा एकलारे अण्णा यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त श्री गुरुबुद्ध स्वामी महाविद्यालय पूर्णा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थेचे सचिव अमृतराव कदम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते। त्या आवाहनाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रद्धेय सीताराम आप्पा एकलारे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉक्टर नंदकेश्वर शिवाचार्य तसेच प्रमुख वक्ते म्हणून विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी पोलीस निरीक्षक पूर्णा विलास गोबाडे, उत्तमरावजी कदम कोषाध्यक्ष श्री गुरुबुद्ध स्वामी शिक्षण प्रसार मंडळ संस्था, भारत भूषण शंकाय शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, संतोष आप्पा एकलारे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, सचिव अमृतराव कदम, सहसचिव गोविंदराव कदम, सूर्यकांत कदम, नितीनजी काबरा, संचालिका सौ भाग्यलक्ष्मी प्रमोद एकलारे, सौ स्मिता अमृतराज कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार, उपप्राचार्य डॉक्टर गजानन कुरुंदकर व डॉक्टर शिवसाम कापसे, उपप्राचार्य अभाजी खराटे, संयोजक समन्वयक डॉक्टर रवी बर्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पुष्पा गंगासागर, डॉक्टर अजय कुरे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थे सचिव श्री अमृतराज कदम यांनी करताना म्हणाले की मागच्या 4 वर्षापासून श्रद्धेय सीताराम आप्पा एकलारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात येते। अण्णांच्या सामाजिक, धार्मिक, व्यापार, शिक्षण क्षेत्राच्या सहवासातील आठवणी त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचा खूप मोठा सहभाग होता। एखाद्या सामाजिक क्षेत्रात कुठेही आर्थिक अडचण आली तर ती नेहमी मदत करत एकलारे कुटुंबाच्या वतीने सामाजिक जाणीवेतून दरवर्षी 11,000ची देणगी देण्यात येते। यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे म्हणाले की सीताराम आप्पा एकलारे यांनी पूर्णा परिसरातील गोरगरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी श्री गुरुबुद्ध स्वामी महाविद्यालय निर्माण करून आजच्या पिढीला शिक्षणाचे द्वारे उघडून त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे। रक्तदान शिबिरात एकूण 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोहावर श्री गुरु डॉक्टर नंदकिशोर शिवाचार्य म्हणाले की सीताराम आप्पा एकलारे यांच्या धार्मिक सहवासाचा उल्लेख केला। कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्राध्यापक चारुदत्त टाफणे यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनी। आमच्या म्हणजे श्रद्धेय सीताराम आप्पा एकलारे हे आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष होते आणि त्यांनी 25 ऑगस्ट 2000ला त्यांच्या कोविडमुळे दुःखद निधन झालं। त्यानंतर दरवर्षी त्यांच्या पुण्य स्मरणानिमित्त आम्ही भव्य रक्तदान शिबिर घेतो आणि फक्त भव्य रक्तदान शिबिर असं नाही, त्याच्या म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून एकलारे कुटुंबियांनी जे होतकरू गरीब विद्यार्थी आहे त्यांनी शिक्षणाचा खर्च उचललेला आहे आणि दरवर्षी एक सामाजिक संस्थांना त्यांनी 11,000ची देणगी देतात। आणि यावर्षी आमच्याकडले जे युवा परिवर्तन म्हणून आहे, जे कार्यकर्ते की विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करून विकास करण्यासाठी जे काम करतात त्या संस्थेला त्यांनी 11,000ची देणगी दिलेली आहे। म्हणजे त्यांची हे जे सामाजिक बांधिलकी म्हणून जे काम करतात म्हणून आम्ही दरवर्षी श्री गुरुबुद्ध स्वामी शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री गुरुबुद्ध स्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हे आम्ही भव्य रक्तदान शिबिर दरवर्षी आम्ही घेतो। आणि मला असं सांगावं वाटतं की या रक्तदान शिबिराला दरवर्षी ते चांगला प्रतिसाद भेटते आणि आज रविवार असून सुद्धा आतापर्यंत म्हणजे 50 पर्यंत ते रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहेत।